ज्या लोकांना शेपू आवडत नाही किंवा शेपूची भाजी आवडत नाही ती लोकंसुद्धा बोटं चाखून खातील ह्याची मी गॅरंटी देते. ही आहे शेपूची पातळ भाजी, म्हणजेच याला मराठीमध्ये शेपूचं गरगट असं सुद्धा म्हणतात. आय नो नाव थोडंसं वियर्ड आहे, पण ट्रस्ट मी, नाव जितकं वियर्ड आहे तितकीच अप्रतिम ही भाजी लागते. त्यामुळे एकदा तर नक्की ट्राय करून बघा. तर सगळ्यात आधी इथे शेपू छानसा धुवून घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी डाळ भिजत घातलेली आहे चण्याची, साधारण अर्धा ते पाऊण तास. थोडेसे शेंगदाणे भिजत घातलेले होते आणि शेपू ह्या तिघांना एकत्र करून त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या ॲड करायच्या तिखटासाठी. जर तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा नंतर टाकू शकता. आणि या सर्वांना एकच शिट्टी काढायची. लक्षात ठेवा, एक किंवा फार फार तर 2 शिट्ट्या, पण त्यापेक्षा जास्त नाही, तर तुमची डाळ पूर्णपणे शिजेल आणि आपल्याला पूर्ण शिजलेली डाळ नको आहे. तर तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण साधारण एक अर्धी वाटी बेसन ॲड करणार आहोत. बेसनच्या गुठळ्या होऊ देता कामा नये, त्यासाठी व्यवस्थित त्याला रवीच्या मदतीने घुसळायचं आहे. त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आहे. तुम्ही त्याच भांड्यातसुद्धा कंटिन्यू करू शकता, पण मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे आणि सोबत आता एक तडका रेडी करायचा आहे. तर तडक्यामध्ये सगळ्यात आधी जाणार आहे मोहरी, जिरं, थोडासा हिंग, त्यानंतर हळद, थोडेसे लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आणि आपलं लाल तिखट. लाल तिखट फक्त कलर चेंज होण्यासाठी आहे. इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे मी, कारण तिखटासाठी आपण ऑलरेडी 3-4 मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आता कलर किती मस्त चेंज होईल ह्याचा. आणि त्याला नंतर 10 मिनटं उकळी काढायची आहे. दॅट्स इट. आणि तुमचं जे शेपूचं गरगटा आहे ते रेडी आहे. मस्त गरमागरम इंद्रायणी भातासोबत तुम्ही त्याला सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता. सो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.